हॅलो फ्रेंड, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी आपण केक बेस कसं बनवायचा प्रीमिक्स पासून. चला तर मग मी सगळे सोपी पद्धत सांगते. आज आपण बघणार आहोत अर्धा किलो केकचा बेस कसं बनवायचा. तर मी इथे एक बाउल घेतला आहे. त्यानंतर मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं आहे. आज मी पायनॅपलचा केक बनवणार आहे. त्यासाठी मी इथे पायनॅपलचा केक बनवण्यासाठी मी इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे. हा केक मी अर्धा किलोचा जवळपास बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 कप प्रीमिक्स घेतला आहे एका बाउलमध्ये. त्यानंतर मी थोडं आपल्या लागेल तसं पाणी घालून ते प्रीमिक्स आपण मिक्स करून घेऊयात. थोडे आपले हलक्या हाताने आपण थोडं पाणी ऍड करत जाऊ आणि प्रीमिक्स मिक्स करून घेऊ. प्रीमिक्स मिक्स करण्याच्या अगोदर त्यामध्ये मी इथे एक भांड ठेवलेलं आहे गॅसवरती, पातेल मोठं, कारण की मोठं नाही, त्यानंतर इथे पातेल ठेवलेलं आहे प्री हीट करण्यासाठी. बघा हे प्रीमिक्स किती छान असं मिक्स झालेलं आहे. आपल्याला लागेल तेवढेच पाणी घेऊ आपण. अंदाज येतो बघा तुम्हाला आता. कन्सिस्टन्सी आपल्याला फेटताना कळून जाते, त्यानुसार आपण थोडं पाणी ऍड करत जाऊ. बघा किती मस्त असं सॉफ्ट असं मिक्स झालेलं आहे प्रीमिक्स. आपण हे एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं. बघा किती सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे आपलं खाण्याचं तेल टाकलेलं आहे. तेल हे आपल्या अंदाजानुसारच टाकायचं. तेल जर कमी पडलं तर त्यामध्ये आपण केकच्या ज्या लेयर असतात त्या लेयर पाडताना क्रम्स निघू शकतात. त्यामुळे तेल हे मोजूनच टाकायचं अंदाजानुसार आपल्या. त्यानंतर तेल टाकल्यानंतर आपण छान असं फेटून घ्यायचं परत एकदा. माझा व्हॉइस ब्रेक होत असेल, बाहेर पाऊस पडत असल्यामुळे थोडं समजून घ्या. त्यानंतर मी इथे केक टीन घेतलेला आहे अर्धा किलोचा, आणि मी त्याला, माझ्याकडे काही बटर पेपर नाहीये म्हणून मी आपलं बटर लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटर नसेल तर तुम्ही तूपही लावू शकता, असं काही नाहीये की बटर असावंच. बटर लावून त्यावरती केक टीन वरती थोडा मैदा असेल तर मैदा थोडा भुरभुरायचा, त्यामुळे केक आपला बेस जो असतो ते केक टीनला चिकटणार नाही. त्यानंतर आपण केक टीन मध्ये हे मिश्रण सगळं आपण टाकून घेऊया. स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण मिश्रण टाकून घेऊया, कारण की स्पॅच्युलाच्या साहाय्याने टाकलं ना, बाउल मध्ये आहे जे ते सर्व आपल्याला केक टीन मध्ये टाकता येईल. शिल्लक काहीच राहणार नाही या बाउल मध्ये. जर आपण स्पूनने टाकलं तर ते थोडंफार शिल्लक राहू शकतं. आपलं बॅटर किती छान असं सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. फर्स्ट टाइम जर कोणी केक करणार असेल तर या पद्धतीने करून बघा. काही अवघड नाही, खूप सोपं आहे. घरच्या घरी आपण प्रीमिक्स पासून केक तयार करू शकतो. आणि त्यानंतर पूर्ण भांड्यामध्ये ते मिश्रण टाकल्यानंतर केक टीन मध्ये आपण त्याला 3-4 वेळेस असे टॅप करून घ्यायचे. टॅप का करायचं, कारण की त्यामध्ये बबल वगैरे असतात ते सगळे निघून जातात.
टॅप करून आपण जे प्रीहीट करायला जे भांड ठेवले आहे त्यामध्ये आपण केक टीन ठेवून देऊ आणि गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. तीस मिनिटानंतर केक बघू. बघा केक किती मस्त असा होतो. त्यानंतर आपण टूथपिन घेऊन केक झाला का नाही कसा चेक करायचा टूथपिन घालून आपण चेक करू शकतो. बघा कसा केक